काय झालं नेमकं, काय तक्रार आहे आपली आणि पुढं काय झालं? सर, मी मंगरुळपीर तालुका जिल्हा वाशिम येथून भाडं घेऊन आलो होतो परांडा तालुक्यात कपिलपुरी या गावात. या गावात आल्याच्या नंतर माझी गाडी व माझे 2 ड्रायव्हर इथं त्या लोकांनी जप्त करून घेतले. ते बोलले की मुकरदमला माझ्याकडे आणा, त्याच्यानंतर तुमची गाडी आणि ड्रायव्हर आम्ही सोडू. त्या मुकरदम आणि त्यांच्यामध्ये काय वादविवाद आहे ते आम्हाला माहीत नाही. ते बोलतात की आमचे 20 लाख रुपये घेऊन मुकरदम पळून गेला, तुम्ही आणून देसाल तेव्हा तुमचा ड्रायव्हर आणि तुमची गाडी सोडू, नाहीतर तुम्ही जर काही कमी जास्त केलं तर आम्ही तुमचे ड्रायव्हर आणि गाडीला गायब करू, ही धमकी आम्हाला देत आहे. त्याच्यानंतर आम्ही परांडा पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेलो असता काल सर्च वॉरंट काढून आम्ही आलो होतो. काल पोलीस स्टेशनला गेला असता त्या लोकांनी आम्हाला दिवसभर असं फिरवलं आणि संध्याकाळी एक पोलीसवाला घेऊन गेले आणि एका ड्रायव्हरला घेऊन आले. आता ते मालक लोक बोलतात की एक ड्रायव्हर फरार आहे आणि गाडी कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही. 3 तारखेपासून सर आम्ही त्यांच्या शोधाशोधीत आहे. त्याच्यानंतर आम्ही धाराशिव इथे आलो होतो. SP सरांना भेटलो. SP सरांना भेटून SP सर बोलत आहे की संध्याकाळपर्यंत तुमचं काम आम्ही करू. माझं त्या गाडीवर सगळं म्हणजे घर सगळं त्या गाडीच्या भरोश्यावरच आहे सर, म्हणून एवढी तळमळ चालू आहे.